मुंबईतल्या गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये शिवसेना खासदार रवींद्र वायकर आणि भाजप आमदार पराग गळवणी यांची प्रमुख उपस्थिती होती। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या संख्येनं EPFO आणि अदानी समूहामध्ये नोकरीची संधी देण्यात आली। या सर्व तरुणांना जॉईनिंग लेटर देण्यात आलं। या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 200 ठिकाणाहून तब्बल 2 लाख तरुण उपस्थित होते। व्हिजनरी आमचे पंतप्रधान जे आहेत ते व्हिजनरी काम करतात। म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी त्या पद्धतीने पाऊल केलेलं आहे आणि स्ट्रेंथनिंग भारताची एक इमेज जगामध्ये द्यावी या अनुषंगाने त्यांचं जे व्हिजन आहे हे व्हिजन पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपण सर्व त्यांना साथ देऊया। विकसित भारताचं जे एक स्वप्न मोदीजीने पाहिलेलं आहे आणि त्यासाठी काम करत असताना रोजगार असेल, सोशल सिक्युरिटी असेल, यावर भरपूर जोर भार हा सर्व दिलेला आहे। आजसुद्धा जी योजना जाहीर झालेली आहे त्या माध्यमातून पहिल्यांदा रोजगार मिळणाऱ्याला त्याच पद्धतीने त्यांना रोजगार देणाऱ्यांना अशा दोन्ही कामगार आणि उद्योजक यांना कसं मजबूतीकरण त्यांचं सक्षमीकरण करता येईल त्या दृष्टिकोनातून आज योजना जाहीर केली।